नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण उडीद, कांदा, केळी, कारली आणि गवार बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात उडदाचे भाव दबावतच आहेत. उडदाला हमी भावापेक्षा किमान 1500 ते 2000 रुपये कमी भाव मिळतोय. सध्या देशातील बाजारात नव्या उडदाची आवक सुरू आहे, मात्र आवकेचा दबाव कमीच आहे. असं असलं तरी आयातीचा दबाव कायम आहे. मागील वर्षभरात उडदाची आवक विक्रमी झाली, त्यामुळे देशात पुरवठा चांगला आहे. परिणामी उडदाचे भाव 5500 ते 6000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. पुढील काही आठवडे उडदाची बाजारातील आवक चांगली राहील, त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात कांद्याचे भाव कमीच आहेत, यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कांद्याला मागणी येऊनही दरात सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, मात्र आजपर्यंत दरावरील दबाव कायम आहे. कांद्याला आजही सरासरी 1100 ते 1300 रुपये दर मिळतोय. बाजारातील कांद्याची आवक सरासरीपेक्षा चांगली आहे. कांदा बाजारात विक्रीसाठी येतोय. मागणीप्रमाणे आवक होत असल्याने दरावर दबाव कायम आहे. कांद्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडेही कायम राहू शकते. दिवाळीत मागणी आल्यानंतर दरात काहीसे चढउतार दिसू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. केळीचे दर मागील काही आठवड्यांपासून राज्यातील बाजारात स्थिर आहेत. सप्टेंबर महिन्यात केळी पिकाला पावसाचा जोरदार दणका बसला, त्यामुळे बहुतांश भागात केळी पिकाचं मोठं नुकसान झालं. परिणामी बाजारातील केळी अवकेवर परिणाम होतोय, त्यामुळे दर टिकून राहण्यास मदत होत असल्याचं व्यापारी सांगतायत. केळी सध्या गुणवत्तेप्रमाणे 1200 ते 1500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. काही भागात भाव यापेक्षा कमी तर काही बाजारात जास्त आहे. केळीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते, त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात कारल्याची आवक मर्यादित आहे, तर दुसरीकडे कारल्याला उठाव चांगला आहे, त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत. इतर भाजीपाल्याप्रमाणे कारली पिकालाही जोरदार पावसाचा दणका बसला. अनेक भागात पिकाचं पूर्ण नुकसान झालं, तर काही भागात सततच्या पावसाने कारलं पीक जळाल्याचंही शेतकरी सांगतात. यामुळे बाजारात आवक कमी झाली. सध्या कारली प्रति क्विंटल सरासरी 2500 ते 3000 रुपयांनी विकली जात आहेत. सध्या राज्यात केवळ पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर बाजारात कारल्याची आवक 100 क्विंटलपेक्षा अधिक आहे. इतर बाजारांमधील आवक कमीच आहे. पुढील काही आठवडे आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे कारल्याचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात गवारीचे दर तेजीत आहेत. बाजारातील गवारीची आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने गवारीचा बाजार गेल्या 2 महिन्यांपासून तेजीत आहे. गवारीला आजही 7000 ते 8000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. पावसाने गवार पिकाचंही मोठं नुकसान झालंय. अनेक भागात पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. दर जास्त असूनही आवक न वाढण्याचं कारण म्हणजे मालच उपलब्ध नाही, असं शेतकरी सांगतात. गवारीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.